नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। HDFC बँक स्कॉलरशिप। तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पहिलीपासून 12वी पर्यंत व ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेलं आहे, तसेच प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना HDFC बँकेतर्फे 75,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे। तर त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ आणि स्कॉलरशिप संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये HDFC परिवर्तन स्कॉलरशिप 2025-26 असे टाईप करायचे आहे आणि टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला hdfcbank.ecss.com अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला स्कॉलरशिप सेक्शनमध्ये 3 टॅब दिसणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीला HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम फॉर स्कूल स्टुडंट्स, म्हणजे जे विद्यार्थी 1ली ते 12वी पर्यंत आहे त्यांसाठी। त्यानंतर HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम फॉर अंडर ग्रॅज्युएट कोर्स। त्यानंतर तिसरा आहे HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम फॉर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स। तर आता विद्यार्थी मित्रांनो, मला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी फॉर्म भरायचा आहे। तर त्यामध्ये आपले प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेस असणार आहे। तर त्यामध्ये आता या ठिकाणी अप्लाय नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता जी वेबसाईट ओपन झालेली आहे त्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकतो। तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ते इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। तर द स्टुडंट मस्ट बी परस्युइंग ग्रॅज्युएशन कोर्स, त्यामध्ये जनरल कोर्सेस सच ॲज BCom, BSc, BA, BCA अँड नॉन प्रोफेशनल कोर्सेसमध्ये BTech, MBBS, LLB, BArch, नर्सिंग ला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। त्यामध्ये बी फार्म पण चालणार आहे। त्यानंतर द ॲप्लिकंट मस्ट हॅव पास इन प्रिव्हियस क्वालिफाईड एक्झामिनेशन विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स, म्हणजे मागील वर्षी आपल्याला 55% मार्क्स पाहिजे आपण जे पास झालो आहे ते। त्यानंतर द ॲन्युअल फॅमिली इन्कम मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 2.5 लाख, म्हणजे आपलं फॅमिली इन्कम हा 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे। त्यानंतर preference will be given to those application who have experienced personal family crisis that have occurred during the past 3 years due to which they are unable to continue bearing the cost of education and risk of dropping out, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती एकदम खराब आहे व त्यांचं काही नुकसान झालेलं आहे, आर्थिक संकट आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रेफर करणार आहे। त्यानंतर ओपन टू इंडियन नॅशनल्स ओनली, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा क्रायटेरिया असणार आहे। तर त्यानंतर मित्रांनो, यामध्ये खाली एक नोट दिलेली आहे, वी ओनली एक्सेप्ट द ॲप्लिकेशन सबमिटेड ऑनलाईन मोड, हार्ड कॉपी सबमिट करण्याची गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट अकाउंटमध्ये आपल्याला सुरुवातीला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे। फर्स्ट नेम टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लास्ट नेम टाकायचं आहे, म्हणजेच आपलं सरनेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। सरनेम टाकल्यानंतर खाली आपल्याला आपला ईमेल ID टाकायचा आहे, तर ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर पण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे, कारण त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना आपल्याला व्यवस्थित, म्हणजे त्यामध्ये आपल्याला कॅप्चा केस सेन्सिटिव्ह असणार आहे आपला पासवर्ड। त्यामध्ये बघूया आता आपण। तर पासवर्ड मस्ट कंटेन ॲटलिस्ट 1 कॅपिटल लेटर, त्यानंतर मिनिमम 8 कॅरेक्टर्स पाहिजे, त्यामध्ये स्पेशल सिम्बॉल पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि नंबर पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे। तर या ठिकाणी आपण पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली आपल्याला पुन्हा कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचा आहे।
आणि कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला खाली साइन अप या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, साइन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती 6 डिजिटचा OTP आलेला आहे. तर मित्रांनो, तो OTP आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवरतीच हा OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे. आणि OTP हा आपला 1.5 मिनिटासाठी व्हॅलिड असणार आहे. आणि OTP टाकल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. तर आता आपण या ठिकाणी आपला मोबाईलवरती जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे तो टेक्स्ट मेसेज या ठिकाणी टाकून घेऊया. तर आता या ठिकाणी मी जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे तो या ठिकाणी टाकून घेतो. तर या ठिकाणी आता मी OTP टाकलेला आहे आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी मी आता सबमिट बटनावरती क्लिक केलं आहे. आणि आता या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये मी स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि क्लास सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला लँग्वेज, तर यामध्ये क्लासमध्ये मी ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं आहे आणि लँग्वेजेसमध्ये आपल्याला ज्या ज्या लँग्वेजेस नोन आहेत, इंग्लिश, हिंदी, मराठी, समजा गुजराती, बंगाली असेल तर त्या सर्व आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आणि त्या लँग्वेजेस सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आर यू पर्सनल विथ डिसॅबिलिटी, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे आणि अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी यू हॅव लॉग इन सक्सेसफुली असं आपल्याला मेसेज दिसणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हायर एज्युकेशन नंतर आपल्याला स्टार्टअप ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, स्टार्टअप ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार कार्ड व्हेरीफाय करणं मस्ट आहे. तर या ठिकाणी व्हेरीफाय आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपला जो 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपला जो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला OTP येणार आहे. तर मित्रांनो, तो OTP आपला हा 10 मिनिटाकरता व्हॅलिड असणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्या मोबाईलवरती OTP सेंड झाला आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घेऊ. समजा आपल्या मोबाईलवरती जर OTP सेंड झाला नाही तर या ठिकाणी डिडंट गेट द OTP ऑप्शन आहे, म्हणजे परत सेंड करू शकतो. तर या ठिकाणी मी OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिजिट लॉकरचा तो पिन विचारणार आहे. तुम्हाला जर पिन माहीत असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे आणि डन बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि समजा माहीत नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पिन या बटनावरती क्लिक करून आपण तो जो पिन आहे 6 डिजिट पिन तो आपण फॉरगेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं डिजिलॉकरची इन्फॉर्मेशन दिसणार आहे. त्यामध्ये आपली डेट ऑफ बर्थ, जेंडर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ॲड्रेस दिसणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपली पुढील स्टेपला आपण जाणार आहोत. तर या ठिकाणी आता आपली प्रोसेस होत आहे. तर आधार कार्ड डिटेल्स आर व्हेरीफाय सक्सेसफुली. आता आपले आधार डिटेल्स सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला स्टुडंट पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी आपली पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपला फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपल्याला आपला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो व्हॉट्सॲप मोबाईल नंबर आहे तो व्हॉट्सॲपचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. यामध्ये अल्टरनेट मोबाईल नंबरमध्ये आपण आपला घरचा दुसरा
घरातल्यांचा मोबाईल नंबर टाकू शकतो। या ठिकाणी व्हॉट्सॲप मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ, जेंडर ॲटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। तर कॅटेगरी सिलेक्ट करताना यामध्ये मी आता OBC कॅटेगरी सिलेक्ट केली आहे। त्यानंतर आपला ॲन्युअल फॅमिली इन्कम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पॅरेंट स्टेटस, तर या ठिकाणी अलाइव असेल तर बोथ आर अलाव असा ऑप्शन आहे या ठिकाणी, तो सिलेक्ट करायचा, बोथ पॅरेंट्स अलाइव, आणि नंबर ऑफ सिबलिंग म्हणजेच तुम्ही किती भाऊ बहीण आहेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस आपला आधार कार्डवरून ॲटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर आपलं जे हाऊस आहे, ॲड्रेस आल्यानंतर आपलं जे हाऊस आहे ते रेंटने असेल तर या ठिकाणी आपण रेंट सिलेक्ट करायचं आहे, आणि आपण जर ओन असेल तर ओन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी मी रेंटेड ऑप्शन सिलेक्ट केला आहे। त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। टिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं। तर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स, त्यानंतर फॅमिली डिटेल्स, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, रेफरन्सेस, बँक डिटेल्स आणि मोल अबाउट युअरसेल्फ एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे। तर यानंतर आता आपण एज्युकेशन डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 12वीचे डिटेल्स फिल करायचे आहे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स फिल करायचे आहे। तर या ठिकाणी क्लास 12वरती या प्लस सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला क्लास 12 ॲटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर आपला 12वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड, त्यानंतर CBSE, ICSE बोर्ड, तसेच अदर स्टेट बोर्ड आहे। तर या ठिकाणी मी महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केला आहे। त्यानंतर क्लास स्ट्रीम, तर यामध्ये PCM, PCB, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे ऑप्शन आहे। आणि तुम्ही जर ऑदर म्हणजेच तुम्ही जर डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही ऑदर सिलेक्ट करायचं आहे, आणि ऑदर सिलेक्ट करून या ठिकाणी ऑदर स्ट्रीममध्ये डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी इन्फॉर्मेशन टाकायची आहे। आणि समजा तुमची 12वी असेल तर 12वी PCM, PCB ग्रुप सिलेक्ट करायचं आहे, किंवा सायन्स आर्ट्स सिलेक्ट करून या ठिकाणी क्लास 12 स्कूल स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्र मी सिलेक्ट केला आहे। त्यानंतर 12 स्कूल डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, आपण 12वी कुठे उत्तीर्ण झालो आहे, कुठल्या जिल्ह्यातून। त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 12वी कधी पास झालो ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे, पासिंग इयर टाकायचं आहे। त्यानंतर आपला 12वीचा सीट नंबर म्हणजेच रोल नंबर आपला जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तो रोल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मार्क्स डिटेलमध्ये तुमचं जर CGPA असेल तर CGPA ग्रेड ऑब्लिक CGPA ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, आणि मार्क्स असतील तर या ठिकाणी मार्क ऑप्शन सिलेक्ट करून मार्क्स ऑप्टेन म्हणजे आपल्याला टोटल किती मार्क्स पडले आहेत ते मार्क्स टाकायचे, आणि किती मार्कापैकी टोटल मार्क्स टाकायचे, आणि त्यानंतर या ठिकाणी आपले पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येणार आहेत। त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आपली इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे। त्यानंतर आपल्याला आपले ग्रॅज्युएशनचं डिटेल्स भरायचे आहेत। या ठिकाणी ग्रॅज्युएशन समोरील प्लस या चिन्हावरती क्लिक करायचं, आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲकॅडमिक डिटेलमध्ये क्लासमध्ये आपण ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी ग्रॅज्युएट डिग्रीमध्ये तुम्ही समजा BCA, BA, BBA, BMS, BBI, त्यानंतर बॅचलर ऑफ डिझाईन, BVSC, त्यानंतर BTech, BPharm, BEd, BCom अशा पद्धतीने आपले कोर्सेसची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। तर आपल्याला समजा BTech असेल तर या ठिकाणी BTech ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। समजा BPharm असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा। त्यानंतर डिग्री टाईप आपला प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल, तर आपला हा प्रोफेशनल कोर्स आहे म्हणून मी प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट केला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएशन कोर्स ड्युरेशन, समजा तुमचा 3 वर्षाचा कोर्स असेल तर 3 इयर, 4 वर्षाचा असेल तर या ठिकाणी 4 इयर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप यामध्ये गव्हर्नमेंट ॲडेड आणि प्रायव्हेट असे ऑप्शन आहेत। या ठिकाणी मी प्रायव्हेट सिलेक्ट केला आहे। तुमचं गव्हर्नमेंट असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट सिलेक्ट करू शकता। त्यानंतर ग्रॅज्युएशन करंट ॲकॅडमिक इयर म्हणजे तुम्ही आता ग्रॅज्युएशनच्या कुठल्या वर्गात शिकत आहात, की कोणत्या इयरला आहेत तर ते इयर सिलेक्ट करायचं। तर मी या ठिकाणी 4th इयर सिलेक्ट केला आहे। आपण जर 2nd इयर, 3rd इयर किंवा 1st इयरला असाल तर ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ग्रॅज्युएशन करंट ॲकॅडमिक
तर तुमचे किती सेमिस्टर आहे तर या ठिकाणी मी 8 केले आहे. तुम्ही थर्ड इयरला असाल तर 6 सेमिस्टर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन प्रिन्सिपल नेम. तर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यामध्ये कुठलाही फक्त अल्फा बेटच टाकायचे आहे, यामध्ये कुठलाही डॉट वगैरे टाकायचा नाही आहे नाव टाकताना. त्यानंतर ग्रॅज्युएशन स्टेट टाकायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन डिस्ट्रिक्ट आपण कुठल्या जिल्ह्यात शिकत आहोत तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट नेम. त्यानंतर आपल्या कॉलेजचा मेल आय डी टाकायचा आहे, इन्स्टिट्यूट ईमेल आय डी. त्यानंतर आपली टोटल फी किती आहे चालू वर्षाची ती फी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मोड ऑफ कोर्स फुल टाईम पार्ट टाईम ते या ठिकाणी फुल टाईम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोड ऑफ स्टडी तर यामध्ये तुम्ही डे स्कॉलर घरून अपडाऊन करत असाल तर डे स्कॉलर निवडू शकता. त्यानंतर तुम्ही जर हॉस्टेलला राहत असाल तर हॉस्टेलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग इयर म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट कधी पास होणार आहे ते इयर या ठिकाणी टाकायचे आहे. तर मी लास्ट इयरला असल्यामुळे मी 2026 टाकले. तुम्ही जर थर्ड इयरला असाल तर या ठिकाणी 2027 येणार आहे. सेकंड इयर असेल तर 2028, फर्स्ट इयर असेल तर 2029 असं पासिंग इयर टाकायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपले एज्युकेशन डिटेल्स ह्या सेव्ह झालेल्या आहेत, सक्सेसफुली सबमिटेड. त्यानंतर आता आपल्याला थर्ड स्टेप आहे आपली फॅमिली मेंबर्स. तर या ठिकाणी मित्रांनो फॅमिली मेंबर्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फॅमिली नंबर 1मध्ये आपण ज्यांचं नाव टाकणार आहे आईवडिलांचं त्यांचं नाव टाकायचं. या ठिकाणी मी वडिलांचं नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी त्यांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम टाकलेला आहे. ॲन्युअल इन्कम टाकल्यानंतर या ठिकाणी रिलेशन टाकायचं आहे. तुम्ही जी व्यक्ती फॅमिली मेंबरचं नाव टाकलं आहे त्यांचे ते समजा वडील असतील तर फादर, त्यानंतर मदर, ब्रदर, सिस्टर असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी फादर सिलेक्ट केलं आहे. त्यांचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे आणि त्यांचं ऑक्युपेशन टाकायचं आहे. सर्व्हिस असेल तर सर्व्हिस, लेबर, ॲग्रिकल्चर, त्यानंतर इथं पेंटर, कॅशियर, डेंटिस्ट, डिझायनर, इलेक्ट्रिशियन असे भरपूर ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मी रेबरल सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. रेकॉर्ड हॅज बीन सेव्ह. त्यानंतर या ठिकाणी ॲड फॅमिली मेंबरवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड फॅमिली मेंबरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेकंड फॅमिली मेंबरचं नाव टाकायचं. तर मी या ठिकाणी आईचं नाव टाकलेलं आहे, मोबाईल नंबर. ॲन्युअल इन्कम जर मित्रांनो तुमचा जर 0 असेल तर या ठिकाणी 0 टाईप करायचं आहे इन्कम नसेल तर. आणि त्यानंतर रिलेशन मदर त्यांचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे, ऑक्युपेशन टाकायचं आहे. तर यामध्ये तुमचं बिझनेस, टीचर, इंजिनियर, डॉक्टर, लॉयर, ड्रायव्हर असे बरेचसे ऑप्शन आहे. आणि यामध्ये समजा तुमचा ऑर्डर असेल तर ऑर्डर सिलेक्ट करायचे आणि त्यामध्ये ऑर्डर ऑक्युपेशनमध्ये हाऊसवाईफ असं ऑप्शन टाकून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला टोटली पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी बोथ साईड, 10th मार्कशीट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यानंतर प्रिव्हियस क्लास मार्कशीट मागील वर्षाचा आपला रिझल्ट, त्यानंतर लेटेस्ट स्कूल कॉलेज फी रिसिप्ट, त्यानंतर स्टुडंट आय डी प्रूफ नसेल तर तुमचं आय कार्ड नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा लेटर फ्रॉम स्कूल कॉलेज, त्यानंतर फॅमिली इन्कम प्रूफ म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, आपलं होम पिक्चर म्हणजे घराचं फोटो, त्यानंतर प्रूफ ऑफ क्रिसिस म्हणजे तुमच्यावरती काही संकट आलेलं असेल तर त्याचा प्रूफ असेल तर तो टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो टोटली आपल्याला या ठिकाणी 10 ते 11 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला ते PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची साईज ही 20 KB ते 2 MB पर्यंत पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी समजा आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा असेल किंवा 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी ब्राउज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलेले आहे त्या पाथला आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपले डॉक्युमेंट्स सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी समजा या ठिकाणी मी 10वीचा रिझल्ट अपलोड करत आहे तर यशस्वी सिलेक्ट केला आहे आणि या ठिकाणी प्रिव्ह्यू आपल्याला दिसणार आहे. आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करतोय त्याचा प्रिव्ह्यू या ठिकाणी व्यवस्थित
बघून घ्यायचा आहे आणि प्रिव्ह्यू बघितल्यानंतर या ठिकाणी अपलोड फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपलं ते डॉक्युमेंट्स अपलोड होत आहे। अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत। डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेला आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी ग्रीन टिक आपल्याला दिसणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे। डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपण या ग्रीन टिकवरती क्लिक केलं तर आपल्याला आपल्या डॉक्युमेंट्सचा व्ह्यू दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली नेक्स्ट स्टेप आहे रेफरन्सेस। तर यामध्ये आपल्याला रेफरन्सेस देताना कॉलेजमधील 2 स्टाफचे आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे। तर त्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला त्यांचं नेम टाकायचं आहे, स्टाफचं नाव टाकायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी रिलेशनमध्ये तुमचा प्रोफेसर असेल तर प्रोफेसर, त्यानंतर डीन, HOD असे ऑप्शन आहेत। तर असे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं। तर या ठिकाणी मी प्रोफेसर सिलेक्ट केला आहे। त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेकंड अपडेट ॲड करताना या ठिकाणी ॲड रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी त्यांचं नाव, मोबाईल नंबर, रिलेशन टाकायचं आहे। यामध्ये NGO, HOD, डीन, प्लेसमेंट ऑफिसर, प्रोफेसर असे ऑप्शन आहे। तर त्या टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल्स टाकायचे आहे। तर या ठिकाणी बँक डिटेल्स टाकताना आपल्याला अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे। आपलं बँकेच्या पासबुकवरती ज्या पद्धतीत नाव आहे ते नाव टाकायचं आहे। आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपला IFSC कोड टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकल्यानंतर आपलं बँकेचं नाव आणि ब्रँच नेम या ठिकाणी ऑटोमॅटिकली येणार आहे आणि ते टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपलं बँक डिटेल्स सेव्ह झाले आहेत। त्यानंतर मोर अबाउट युअर सेल्फ। तर यामध्ये मित्रांनो आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहे। टोटल जवळजवळ 14-15 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती भरायची आहे। तर फर्स्ट टेल अस अबाउट युअर सेल्फ अँड युअर फॅमिली। तर या ठिकाणी आपली आणि आपल्या फॅमिलीची माहिती टाकायची आहे, ती शॉर्टकटमध्ये टाकायची आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, प्लीज सिलेक्ट द टाईप ऑफ क्रिसिस यू हॅव एक्सपिरियन्स, इफ नॉट ॲप्लिकेबल प्लीज चूज नॉट ॲप्लिकेबल। तर या ठिकाणी मी सदन जॉबलेस इन द फॅमिली असा ऑप्शन सिलेक्ट केला आहे। तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहे ते सिलेक्ट वाचून घ्यायचे आणि सिलेक्ट करायचे आणि काहीच नसेल तर यांनी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इफ ऑदर इज सिलेक्टेड प्लीज स्पेसिफाय द टाईप ऑफ क्रिसिस अदरवाईज इंटर येणे। त्यानंतर फोर्थ, हाऊ सेव्हरली डिड द क्रिसिस इम्पॅक्ट युअर डेली लाईफ ऑफ ऑर स्टडीज। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि आपला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इन विच इयर डिड द क्रिसिस ऑकर, कोणत्या वर्षी आपल्यावर फॅमिलीवरती संकट आले ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे, नसेल तर येणे। त्यानंतर डिड यू रिसीव एनी सपोर्ट टू कॉप विथ द क्रिसिस, आपल्याला कोणी सपोर्ट केला असेल गव्हर्नमेंटनी किंवा NGO किंवा फ्रेंड्स, फॅमिली, तर ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर नसेल तर नो म्हणायचं आहे आणि नॉट ॲप्लिकेबल असे ऑप्शन आहे। त्यानंतर डिड द क्रिसिस लीड टू एनी ऑफ द फॉलोइंग, यामध्ये तुमचा काय लॉस झाला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी इफ ऑदर सिलेक्टेड तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल म्हणायचं आहे। त्यानंतर हॅव यू फेस एनी काइंड ऑफ मेडिकल इलनेस डिसॅबिलिटी, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे। यस असेल तर या ठिकाणी आपल्याला टोटल त्याची इन्फॉर्मेशन टाकायची, अदरवाईज नो सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, हाऊ डिड यू गेट द नो अबाउट दिस स्कॉलरशिप। तर मित्रांनो या HDFC परिवर्तन स्कॉलरशिपबद्दल आपल्याला कुठून माहिती भेटली आहे, तर यामध्ये बडी फॉर स्टडी वेबसाईट आहे, HDFC बँकेतून सांगितलं की NGO, सोशल मीडिया, न्यूजपेपर, त्यानंतर रेडिओ, FM, स्कूल, कॉलेज, तर ते सिलेक्ट करायचं। तर या ठिकाणी मी HDFC बँक सिलेक्ट केला आहे। त्यानंतर आर यू गेटिंग सपोर्ट फ्रॉम एनी अदर गव्हर्नमेंट ऑफ प्रायव्हेट स्कॉलरशिप, असेल तर यस म्हणायचे आणि कोणती स्कॉलरशिप आहे ती, नसेल तर नोवरती नो ऑप्शन टाईप करायचा आहे। त्यानंतर इफ यू आर शॉर्टलिस्टेड वी मे कॉन्टॅक्ट यू द फिजिकल व्हेरिफिकेशन बेस्ड ऑन डिटेल्स प्रोव्हाइडेड इन द ॲप्लिकेशन फॉर्म, प्लीज गिव्ह कन्सेंट, आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर प्लीज शेअर युअर ॲड्रेस, या ठिकाणी आपला ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे कारण तो आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे, त्यामुळे तो ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर हॅव यू अटेंडेड मेंटरशिप सेशन, तर या ठिकाणी EPS असेल तर त्याचे
डिस्क्रिप्शन टाकायचं आहे आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल नो असल्यानंतर तर या ठिकाणी आय एम इंटरेस्टेड असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपली मोर इन्फॉर्मेशन पण सेव्ह झालेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बाय सबमिटिंग द ॲप्लिकेशन तर आय हिअर बाय कन्फर्म आय अंडरटेक द फॉलोइंग. तर या ठिकाणी हे सर्व आपले वाचून घ्यायचं आहे टर्म्स अँड कंडिशन आणि त्यानंतर त्यासमोर आपल्याला टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो परत एकदा संपूर्ण वाचून घ्यायचा आहे, व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. कारण आपल्याला जर काही करेक्शन असतील तर ते आपण करेक्शन आत्ता करू शकतो सबमिट करायच्या अगोदर. पण सबमिट केल्यानंतर आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही. तर मित्रांनो आपला जर फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्याची जो फॉर्म आहे त्याची PDF सेव्ह करून ठेवायची आहे. तर मित्रांनो PDF सेव्ह केल्यानंतर आपल्याला कुठेही बँकेमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा नाही आहे. ही सर्व ऑनलाईन प्रोसेस आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला HDFC परिवर्तन स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी आली तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.